नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्राची Z+ सुरक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे। पण ही सुरक्षा घेण्यापूर्वी पवारांनी मोदींसमोर 3 महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत। त्यामुळे केंद्र सरकार पवारांच्या अटी शर्ती मान्य करतील का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरलं आहे। शरद पवार यांची प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली। यावेळी शरद पवारांतर्फे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत। तर केंद्राचे Z+ सुरक्षा घेण्यापूर्वी पवारांनी केंद्राला काही अटी शर्ती समोर ठेवल्या। यात त्यांनी केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार, कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार, तसेच स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल, अशा प्रमुख 3 अटी पत्रात नमूद केली आहे। या अटी मान्य केल्यानंतर केंद्राची सुरक्षा घेण्यास विचार केला जाईल असंही पवारांनी म्हणाले। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारांकडून शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्यात निर्णय घेतला होता। मात्र मी स्वतः आधी मला कोणत्या प्रकारचा धोका आहे का ते पडताळणी करून पाहिल, त्यानंतर Z+ सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईल असंही पवारांनी म्हणाले। एवढंच नव्हे तर आगामी काळात विधानसभेची बिगुल वाजणार आहे, त्यासाठी मला सगळीकडे फिरावं लागत आहे। त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती काढण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था केली असावी, अशीही प्रतिक्रिया पवार यांनी दिली। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।